मुंबई नाशिक महामार्गावरील भिवंडी तालुक्यातील पडग्यानजीकच्या बोरिवली गावात पुन्हा एकदा राष्ट्रीय तपास यंत्रणा असेल त्यासोबतच एटीएस व ईडीच्या पथकाकडून छापेमारी या गावामध्ये रात्रीच्या सुमारास सुरू झालेली आहे। अजूनही या गावामध्ये छापेमारी सुरू आहे। ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर हे गाव कुख्यात साकीब नाचन याच्यामुळे चर्चेत आलेलं असे गाव आहे। या गावामधून मागील 2 वर्षांपूर्वी केलेल्या NIA आणि ATS ने केलेल्या कारवाईमध्ये या गावामधून साकीब नाचन असेल, त्याचा मुलगा असेल, त्यासोबतच इतर 17 ते 18 जणांना या गावातून ताब्यात घेतलं होतं आणि त्यानंतर पुन्हा एकदा हे गाव चर्चेत आलेलं होतं। आणि 28 जून रोजी साकीब नाचन याचा कारागृहात असतानाच दिल्ली येथील कारागृहात निधन झालेलं आणि त्यानंतर कुठे गाव हे शांत झालं असं वाटत असताना पुन्हा एकदा हे गाव चर्चेत आलेलं आहे। आणि आता या गावामध्ये पुन्हा एकदा ATS असेल, ईडीचे पथक असतील, हे कारवाई करण्यासाठी दाखल झालेले आहेत। नक्की कारवाई कशा संदर्भात आहे या संदर्भात अजूनही पूर्णतः माहिती मिळत नसली तरी सुद्धा दहशतवादी कृत्यामध्ये जे आर्थिक व्यवहार केले जातात किंवा त्यांना आर्थिक मदत पोहोचवण्याचं काम केलं जातं त्या संदर्भातून ईडीची सुद्धा तपास या ठिकाणी केल्याचं बोललं जातं। आणि त्या निमित्तानं पुन्हा एकदा या पडगा बोरिवली गावाला पोलीस छावणीचं रूप आलेलं आहे। आपण जर पाहिलं तर गावाच्या दोन्ही बाजूनी या गावामध्ये आता बॅरिकेडिंग करून पोलिसांची सक्त असा पहारा त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे। पडगा बोरिवलीहून संजय भोईर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।